अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात हुक्का बारवर छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे। नगर मनमाड रोडवरील एका हॉटेलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का बारवर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकानं छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलंय, तर त्यांच्याकडून 4,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई हॉटेल पंचशील येथे 8 मे रोजी रात्री करण्यात आली आहे। पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या पोलीस पथकाने नगर मनमाड रोडवरील हॉटेल पंचशील येथे रात्रीच्या सुमारास छापा टाकला। त्या ठिकाणी 7 ते 8 टेबल लावलेले असून त्यापैकी एका टेबलवर एक इसम हुक्का पॉटच्या साह्याने पाईपमधून हुक्का पीत असल्याचं दिसून आलं, तर बाजूला एक इसम हुक्का पॉट तयार करत असताना आढळून आला। पोलिसांनी त्याला त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्यानं अक्षय गांधले राहणार खळेवाडी भिंगार, तर हुक्का पिणाऱ्या इस्मानं त्याचं नाव गुल मोहम्मद रियाजुद्दीन अन्सारी राहणार बिजनौर उत्तर प्रदेश, सध्या राहणार हॉटेल पंचशील मागे अहिल्यानगर असं सांगितलं। तर हा हुक्का बार कोणाचा आहे हे विचारलं असता अक्षय गांधले यानं माझाच आहे असं सांगितलं। पोलिसांनी झडती घेतली असता झडतीत काचेचे 2 पॉट, 2 चिलीम, 2 हुक्का पाईप, तंबाखूजन्य पदार्थ साहित्य जप्त केलंय। या प्रकरणी तोपखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।